हाय. आपण मागच्या वेळेला सॉईल त्याचे प्रकार, टाईप्स ऑफ सॉईल अँड विच सॉईल इज रिस्पॉन्सिबल फॉर टू फर्टिलाइज, म्हणजे ज्या अशा प्रकारची सॉईल की जिच्यामध्ये वनस्पतींना उगवण्यासाठी टू प्रोड्यूस द मेन इम्पॉर्टन्स फॉर दिस प्लांट्स. The black soil, the predominantly with clay and humus, very fertile because most of minerals are present in it. इथपर्यंत आपण सेकंड लेक्चर आपण बघितलं. टुडेज वी हॅव स्टार्ट द रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर्स. आता बघ, अबायोटिक फॅक्टर्स याला रिस्पॉन्स कशा पद्धतीने करतात ऑर्गॅनिझम्स, हाऊ टू रिस्पॉन्स टू दिस अबायोटिक फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल टू चेंज द एन्व्हायरमेंट, for example migration, for example body temperature, for example comfortness, to survival of the fetus. Then the first, the regulate is there. Regulate means homeotherm can regulate their internal temperature, that is maintain homeostasis. आता बघा, होमिओस्टॅसिस म्हणजे काय की जे ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीचं टेम्परेचर कुठलाही सीझन बदलला, कुठलाही ऋतू बदलला तरी आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे नियंत्रित ठेवतात. फॉर एक्झाम्पल आपलं घ्या मनुष्य, ड्युरिंग विंटर सीझन्स, ड्युरिंग रेनी सीझन, ड्युरिंग समर सीझन्स वी मेंटेन द होल बॉडी टेम्परेचर कीप कॉन्स्टंट, is said to be this homeostasis. The organism should try to maintain the constancy of internal environment, that is homeostasis, despite of varying external environmental conditions that tend to upset its homeostasis. Then second response, comfort. Comfort means the most plants and animals cannot maintain their internal temperature and they are known as poikilothermal. Yeah, आपल्या अर्थ, ऑन अवर अर्थ so many different kinds of the plants is there, different kinds of animals is there. For example, in animals, cold-blooded animals, just like the reptiles, frogs, snakes. Those are the cold-blooded, म्हणजे बघा शीतरक्तीय प्राणी जे म्हणतो आपण त्याला आपण काय म्हणतो, पोयकिलोथर्मल, जे स्वतःचं इंटरनल टेम्परेचर नियंत्रित करू शकत नाही. मग याच्यासाठी काय सर, गोज टू इन अ स्लीप. फॉर एक्झाम्पल एस्टिमेशन अँड समर स्लीप अँड विंटर स्लीप. Then the migrate. आता migrate means some organisms temporarily to move to avoid internal stress. आता बघा बरेचसे, फॉर एक्झाम्पल सायबेरियन क्रेन्स migrate to Colorado National Park of Bharatpur to avoid extreme cold winter of Siberia. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की वातावरणाचा बदल एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जे असतात की जे सडनली टू चेंज -40°C, दॅट टाईम दोज बर्ड्स इज नॉट इझिली सर्वाईव्ह इन दिस कंडिशन्स. म्हणजे अशा प्रकारचे बर्ड की त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होत नाही, मग ते काय करतात, मायग्रेशन. म्हणजे सायबेरियापासून आपल्या भारतामध्ये येतात आणि भारतात त्या राजस्थानातलं भरतपूर, परत त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईचं काही लेक पार्ट्स आहेत, काही बार्शी रिजन आहे, त्याच्यानंतर नाशिकचं आहे ज्याला आपण बर्ड सँच्युरी म्हणतो, नांदूर मध्यमेश्वर, या ठिकाणी बरेचसे बर्ड्स हे हिवाळ्यामध्ये आपल्याला मायग्रेट करतात तिथं आलेले दिसतात. हे काय असेल, दॅट इज अ मायग्रेशन. मायग्रेशन का झालं आहे, व्हाय मायग्रेशन्स इज देअर, द विच फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर, which environmental changes is responsible for to migrations. For example, temperature is there. Then every winter of famous Colorado National Park in Bharatpur, Rajasthan hosts thousands of migratory birds coming from Siberia and other extremely cold northern regions very winter. Then suspend thick wall spores are formed. The next abiotic factor and its response. Thick wall spores are formed in microorganisms.
फॉर एक्झाम्पल फंजाय, अल्गी, टू अवॉइड अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे बघा बरेचसे की फंगस जे काही आहे, अल्गी आहे, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, आपलं सेल वॉल जे असेल ते जास्त थिक ठेवतात. तर ज्यावेळेला टू चेंज द कंडिशन टू इन अ सिस्ट कंडिशन, म्हणजे स्लिपिंग कंडिशनमध्ये ते जातात. द सीड डॉर्मन्सी प्रोटेक्ट द सीड्स फ्रॉम डेसिकेशन. बघा सीड डॉर्मन्सी, डेसिकेशन म्हणजे पूर्ण ड्राय होऊ नये किंवा पूर्ण नष्ट होऊ नये म्हणून डेसिकेशन महत्त्वाचं आहे. देन द ॲम्फिबियन मीन्स हायबर्नेशन टू सेव्ह देमसेल्स फ्रॉम विंटर. हायबर्नेशन मीन्स विंटर स्लीप. की बघा आता मग सांगितलं की फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन्स की जे जास्त हिवाळा, जास्त लो टेम्परेचर सहन करू शकत नाही, की जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर नियंत्रित करू शकत नाही. मग हे काय होतं, दर इज हायबरनेशन. हायबरनेशन मीन्स विंटर स्लीप, शीत निद्रा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ते जातात. अँड सम फिश अँड स्नेल गो इन टू एस्टिवेशन इन समर स्लीप. आता बघा आता एस्टिवेशन म्हणजे काय, समर स्लीप, उन्हाळ्यामध्ये इन ड्युरिंग समर कंडिशन्स. नंबर ऑफ लेग्स टोटली ड्राय. आपल्याला काही तळी कम्प्लिटली ड्राय झालेली दिसतात. पण त्याच्यातले ऑर्गॅनिझम्स गेले कुठे, तर ते ऑर्गॅनिझम्स ज्याला आपण म्हणतो एस्टिवेशन मीन्स समर स्लीप, जमिनीमध्ये खोलवरती जाऊन एक उष्ण निद्रा आपण ज्याला म्हणतो, की जे निद्रावस्थेत जातात, की ते आपलं बॉडीचं टेम्परेचर कमी ठेवतात, BMR कमी ठेवतात आणि स्वतःला सर्वाईव्ह करतात. मग बघा पुढे त्याचं एक मेन पॉईंट, अंडर अनफेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया, फंजाय अँड लोअर प्लांट स्लो डाऊन देअर मेटाबॉलिक रेट. बघा मेटाबॉलिक रेट कमी करतात टू फॉर्म थिक वॉल स्पोर्स टू ओव्हरकम स्ट्रेसफुल कंडिशन. अँड दीज स्पोर्स germinate under onset of suitable environment. And some animals which fail to migrate, आता काही ॲनिमल्स मायग्रेशनला फेल होतात, मायग्रेशन करू शकत नाही. मायग्रेट्स might avoid to stress by escaping in time. For example, bear undergo hibernation during winter. आता बघा पोलार बियर आपण ज्याला म्हणतो, की अंटार्क्टिकात असणारे अस्वल, पोलार बियर, हे स्ट्रेस सहन करू शकत नाही. मग काय करतील, ज्या वेळेला त्यांना फूड मिळेल ते फूड जास्तीत जास्त फूड टू स्टोअर द एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आणि हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीपमध्ये, विंटर स्लीप शीत निद्रेमध्ये जातात, की साधारणतः 6 महिन्यापर्यंत ते काही न खाता न पिता निद्रावस्थेत जातात. आता यानंतर आपल्याला ॲडॅप्टेशन्स बघायचं. आता ॲडॅप्टेशन्स मगाशी आपण थोडंसं बघितलेलं आहे. मे बी डिफाइनेड ॲज एनी कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन ऑर्गॅनिझम्स विच मेक्स द ऑर्गॅनिझम्स बेटर सुटेड टू इट्स एन्व्हायरमेंट. इन अदर वर्ड, अन ॲडॅप्टेशन्स improve the performance and survival of the organisms in its the environment. And many adaptations are remarkable. They result from natural selection. बघा काही ॲडॅप्टेशन खूप रिमार्केबल, की जे बदललेलं वातावरण, टू चेंज द एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑर्गॅनिझम्समध्ये, सो मेनी जनरेशन टू जनरेशन टू चेंजेस इज देअर. मग चेंजेस काय असेल तर टू ॲडजस्ट टू दिस एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल बर्ड्स, 4 wings is modified into 4 limbs is modified into wings for flying. म्हणजे बघा पक्ष्यांना त्याचे पुढचे जे आपण 4 limbs म्हणतो, याचं मॉडिफिकेशन कशात झालेलं आहे, विंग्समध्ये, फॉर फ्लाईंग. व्हेलमध्ये बघा, व्हेल माशात बघा, 4 limbs इज मॉडिफाईड इंटू फॉर पॅडलिंग, म्हणजे पाण्यामध्ये राहण्यासाठी, स्विमिंग करण्यासाठी किंवा स्पीड घेण्यासाठी त्याची बॉडी चेंज झालेली. मग कसं असेल, 4 limbs इज मॉडिफाईड इंटू फॉर पॅडलिंग अँड बॉडी इज बोट शेप स्टिल इन इट. हे चेंजेस त्या ठिकाणी झाले, याला म्हणतो आपण नॅचरल सिलेक्शन. अँड इंडिव्हिज्युअल्स आर फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक्स रिप्लेस दोज विथ लेस फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. काही जे असेल, आता आपल्या बॉडीमध्ये बघा, ह्युमन बॉडीमध्ये
अपेंडिक्स, वर्मी फॉर्म अपेंडिक्स म्हणतो. हे काय, देर इज वेस्टिजियल, फंक्शनलेस आहे आपल्या बॉडीमध्ये. का फंक्शनलेस काय, कारण आपण सेल्युलोजिक फूड, आपण डायरेक्ट ग्रीन व्हेजिटेबल खातो का, तर नाही, आपण बॉइलेड फूड घेतो, कन्झ्युम करतो. मग आपल्याला त्याची गरज नाही. मग काळानुसार काय झालं आहे की ते आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजेल म्हणजे फंक्शनलेस, की ज्याचा काही उपयोग नाही, असं त्या ठिकाणी. मग हे जे असेल हे काय होतात, काळानुसार त्याचं फंक्शन्स कमी कमी होत जातं. द ॲडॅप्टेशन्स इम्प्रूव्ह द मॅच बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट. आता बघा पुढचा जो डिफरन्स आहे फार महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल इन नीट एक्झामिनेशनसाठी किंवा MHCET फार्मसीसाठी जाणाऱ्या काही एक्झामिनेशनसाठी हा जो चार्ट आहे, हा डिफरन्स हा फार महत्त्वाचा आहे. शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन अँड लॉंग टर्म ॲडॅप्टेशन्स. तर बऱ्याचशा याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ॲडॅप्टेशन झालेलं बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल नेचर, पहिला पॉईंट बघा नेचर. दीज आर टेम्पररी चेंज, की जे शॉर्ट टर्म म्हणजे काय, टेम्पररी चेंज. लॉंग टर्म दीज आर परमनंट चेंज, हा परमनंट चेंज आहे. आज आपण बघा, आपण काय ह्युमन इव्होल्युशनमध्ये तुम्ही 10वीला स्टडी केलेलं आहे की कसं इव्हॉल्व होत गेलो आपण. क्वाड्रपेडल म्हणजे 4 पायावर चालणाऱ्या माकडापासून तर आज बायपेडल म्हणजे 2 पायांवरती आपण चालू शकतो. मग 2 पायांवर चालण्यासाठी आपल्या बॉडीचे काही बदल झालेत, ते म्हणजे काय, आपला व्हर्टिबल कॉलम यस शेप झालेला आणि आपण 2 पायांवरती नीट उभं राहू शकतो. हा चेंजेस, हा काय परमनंट चेंज आहे. आता डेव्हलपमेंट बघा, दीज आर डेव्हलप इन रिस्पॉन्स टू टेम्पररी चेंज इन द एन्व्हायरमेंट. आता ऋतूनुसार टेम्परेचर बदलल्यानंतर जे काही बदल होतात ते काय असेल शॉर्ट टर्म. पण दुसऱ्या याच्यामध्ये काय, दीज आर डेव्हलपेड इन रिस्पॉन्स टू परमनंट चेंज इन द एन्व्हायरमेंट. जे वातावरणामुळे परमनंट चेंज करायला भाग पडलेले. फॉर एक्झाम्पल इन डेझर्ट कंडिशनमध्ये बघा, तिथले ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल कांगारू रॅट आणि तिथले डेझर्ट रॅबिट, यांच्या किडनीवरचे लूप ऑफ हेनलेस जर कधी बघितलं, किडनीमधील लूप ऑफ हेनलेस बघितलं तर काय असेल, लूप ऑफ हेनले इज मोर लॉंगर दॅन दिस अदर मॅमल्स. म्हणजे बघ ना, कारण त्यांच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त पाणी स्टोअर करण्यासाठी, कन्झर्व करण्यासाठी त्याचा लूप ऑफ हेनलेस हा जास्त लांब त्या ठिकाणी. हा बदल त्यांच्यामध्ये म्हणजे परमनंटली चेंजेस आहे. ट्रान्समिशन बघा, दीज आर नॉट इनहेरिटेबल, दीज आर इनहेरिटेबल. लॉंग टर्ममध्ये काय आहे, इनहेरिटेबल. आता जेनेटिक मटेरियल, DNA इज नॉट चेंज. शॉर्ट टर्ममध्ये DNA बदलायचा काही संबंधच येत नाही. पण लॉंग टर्म ॲडॅप्टेशन्स टू चेंज द DNA, कारण हा जेनेटिक्सचा रिस्पॉन्स आहे. फॉर एक्झाम्पल डेझर्ट प्लांट कॅक्टस, expanded leaf is modified into the spine to conserve this more water. हा चेंज त्या ठिकाणी, हा जेनेटिकल चेंजेस आहे. अँड शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशन्स नो रोल इन इव्होल्युशन. इव्होल्युशनमध्ये शॉर्ट टर्म ॲडॅप्टेशनला महत्त्व नाही, बट लॉंग टर्म ॲडॅप्टेशन्स इम्पॉर्टन्स रोल इन इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय, की जे आपण ॲडॅप्टेशनवरती बघितलं, टू चेंज, टू ॲडजस्ट द एन्व्हायरमेंट, हे लॉंग टर्ममध्ये त्याचा इव्होल्युशनचा संबंध आहे. आता पुढे आपण बघू पॉप्युलेशन इन नंबर ऑफ पीपल ऑर ॲनिमल्स इन अ पर्टिक्युलर प्लेस. ॲन एक्झाम्पल ऑफ पॉप्युलेशन अँड इज ओव्हर 8 मिलियन पीपल्स लिव्हिंग इन मुंबई. आता फॉर एक्झाम्पल या 8 मिलियन फार कमी सांगितलं, मोर दॅन 1 करोड. A group of individuals of a same species occupying a particular geographic area. किती एरिया ऑक्युपाय करतो त्याला, त्याच्यावरती आपण पॉप्युलेशन डेन्सिटी, नॅटॅलिटी म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी, नॅटॅलिटी मीन्स बर्थ रेट, मोर्टॅलिटी मीन्स डेथ रेट, अँड एज डिस्ट्रीब्युशन्स, बायोटिक पोटेन्शियल, डिस्पर्शन्स अँड ग्रोथ फॉर्म. आता पॉप्युलेशन डेन्सिटी हाऊ टू कॅल्क्युलेट बघा, फॉर्म्युला नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स एन डिवायडेड बाय स्पेस. बघा हे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड येस म्हणजे काय, स्पेस, मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर क्यूब.
आता फॅक्टर अफेक्टिंग, कुठले फॅक्टर्स अफेक्टिंग करतात पॉप्युलेशनसाठी? द नॅटॅलिटी मीन्स बर्थ रेट. आता ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी मीन्स आयडियल कंडिशन. रिअलाइज नॅटॅलिटी वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर. एन्व्हायरमेंटल प्रेशर कशा पद्धतीने, याच्यावरती बर्थ रेट डिपेंड आहे. त्याला म्हटलेलं आहे द ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी विल बी ऑलवेज मोर दॅन रिअलाइज नॅटॅलिटी. बघा, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी विल बी ऑलवेज मोर दॅन रिअलाइज नॅटॅलिटी. आणि मोर्टॅलिटी, आता डेट बघा, ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी मीन्स आयडियल कंडिशन, म्हणजे आयडियल कंडिशन म्हणजे नॅचरल कंडिशन आपण ज्याला म्हणतो. आता रिअलाइज मोर्टॅलिटी वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर, एन्व्हायरमेंटचं प्रेशर कशा पद्धतीचे, त्याच्यावरती त्याचं संख्या अवलंबून असते. नंतर ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी विल बी ऑलवेज, बघा तर कम्प्लिटली अपोजिट. ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी विल बी ऑलवेज लेस दॅन रिअलाइज मोर्टॅलिटी. आता पुढच्या लेक्चरला आपण सेक्स रेशो, त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ, पॉप्युलेशन कर्व आणि वेगवेगळ्या कंट्रीमध्ये असणारं पॉप्युलेशनचं प्रमाण हे आपण बघणार आहोत. ओके, नेक्स्ट टू द नेक्स्ट लेक्चर, फोर्थ लेक्चर. ओके.